आणि येथील नागरिकांशी चर्चा करू की नक्की त्यांना उमेदवार माहित आहेत का, कोणत्या उमेदवाराला ते साथ देणार आहेत. निवडणूक लागलेली माहिती आहे का? हा सर माहिती कोण उमेदवार आहेत? इथून शिवसेनेचे राजन विचारे आहेत. एवढंच माहित आहे. विरोधी उमेदवार विरुद्ध धनुष्यबाण कोणाचा आहे? धनुष्यबाण शिंदेचा आहे. नरेश म्हस्के उमेदवार आहेत त्यांचे. अच्छा, माहित नाही तुम्हाला? नाही माहित सर. या परिसरात कोणाची हवा आहे? राजन विचारे. राजन विचारे. का राजन विचारांची हवा आहे? कारण की त्यांनी तेवढे काम पण केलेले आहेत आणि एकनिष्ठ आहे शिवसेनाचे. उद्धव ठाकरेंसोबत राहिलेत ते, हा त्याचा फायदा होईल. हा नरेश म्हस्केंना आणि जास्तीत जास्त मत त्यांना तिकडनं पडण्याची शक्यता आहे. लोकसभेची निवडणूक लागली, कोण उमेदवार आहेत? राजन विचारे. राजन विचारे खासदार आहेत, त्यांनी काय कामं केलीत की लोक त्यांना निवडून देतील? त्यांनी भरपूर कामं केलेली. काय सांगण्यासारखे काय काम? कामं केले त्यांनी. हे ब्रिज बांधायचे, बोगदे, हे आपल्या काय म्हणतात ऐरोली ते मुंब्रा बोगद्याचं काम चालू आहे. दिघा स्टेशन बांधलेलं आहे. नेरुळ मेट्रोचं काम केलेलं आहे. त्यांच्या विरोधात नरेश म्हस्के आहेत, महापौर म्हणून त्यांचं काम कसं होतं? त्यांचं तर शून्य काम आहे, आम्हाला तर माहितीच नाही. ते आता लोकसभा लढवत आहेत. महायुतीचे उमेदवार आहेत. भाजप सारखा बलाढ्य पक्ष त्यांच्या सोबत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या सोबत आहेत. तर राजन विचारे त्यांना कसे पराभूत करू शकतात? निष्ठावंत आहेत. देगे साहेबांचे एकदम खास निष्ठावंत आहेत. मातोश्रीचे निष्ठावंत आहेत आणि लोकांचा प्रतिसाद त्यांच्या साईडने भरपूर आहे. चांगला चांगला प्रतिसाद. प्रतिसाद. सर्वसामान्य लोक राजन विचारेंना साथ देतील की नरेश म्हस्केंना? विचारे साहेबांना देतील. उद्धव ठाकरेंची हवा आहे का इकडे? हा भरपूर आहे ना. शरद पवारांबद्दल काय मत आहे या परिसरात? पवारांबद्दल पण लोकांमध्ये सहानुभूती भरपूर आहे. एकनाथ शिंदेबद्दल थोडी नाराजी वाटते का? लोकांमध्ये भरपूर चिड आहे, कारण ज्या पक्षाने त्यांना मोठं केलं, ज्या मातोश्रीने त्यांना इथपर्यंत आणलं, त्या पक्षाची गद्दारी करून ते मोठे झाले आणि पक्षाची उद्धव साहेबांची गद्दारी करून फसवणूक पण भरपूर आहे. काय फसवणूक? आता मणिपूरचं म्हणा, एवढे हे झालं किंवा घोटाळे बरेच श्रीमंतांनी कुठे कुठे केले, तर गरीबाला कोण विचारते? मोदींनी जी आश्वासनं दिली ती 2 निवडणुकीत, ती पूर्ण झालीत असं वाटतं का? नाही, मग आता आता पैसा आलेला नाही. हे मोठी मोठी विजय माल्ल्या हे सारखी असली लोक पैसा घेऊन इथनं गेलीत. आता काल पण एक घोटाळा आलाय 34,000 कोटीचा. वाधवान कोणतरी आहे, कपिल वाधवान, त्याने केलाय. लोकसभा निवडणुकीत मतदार याचा विचार करतील का? करणार की नक्की करणार. इथं राजन विचारेंना साथ देतील लोक की नरेश म्हस्केंना? राजन विचारे. राजन विचारे. अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू. मतदान करता का? का नाही करणार? कोण उमेदवार आहेत? आमचे उमेदवार कोण? मशाल. कोण आहेत मशालचे उमेदवार? मशालचे ते राजन विचारे साहेब, त्यांच्या विरोधात उमेदवार मस्के साहेब. हवा कोणाची दिसते इकडे? आम्हा कोणी म्हणजे आपल्या मशालाची मशालची. पण नरेश म्हस्केंच्या मागे ते सरकार आहे, सरकारची ताकद आहे. सरकारची ताकद असलं म्हणून का आम्ही सच्च्याच्या दिशेने आहे, सच्चाईच्या दिशेने. सच्चाई दिशेने उद्धव ठाकरेंसोबत. उद्धव ठाकरे. का बरं उद्धव ठाकरेंसोबत? उद्धव ठाकरेसोबत का म्हणजे शिवसेना त्यांची होती, शिवसेना खेचून घेतली आपल्याकडे. आम्हाला फक्त मशालीचं मतदान करायचं, आम्हाला मशालीशिवाय दुसरं काही दिसत मोदी सरकारबाबत समाधान आहे का? नाही. का बरं नाराजी? गव्हाला टॅक्स, तांदूळाला टॅक्स, वह्या पुस्तकाला टॅक्स, GST एवढी घेतात. गरिबांनी जगायचं कसं आमच्या सगळ्या रिक्षावाल्याने? सगळ्या गोष्टीला टॅक्स लावलाय. वह्या पुस्तकाला टॅक्स कसा का लावू शकतो? शिक्षणाला टॅक्स लावू शकतात का? तुम्ही मतदान करता का? तुम्ही करता मतदान? हो. कोणत्या केंद्रावर करता मतदान? सेक्टर 3 ला. सेक्टर 3 ला. आता जी प्रचार यंत्रणा सुरू आहे, कुणाची प्रचार यंत्रणा मजबूत वाटते? निष्ठावान लोकांनी. निष्ठावान लोक आहे. मशाल. का बरं एवढी सहानुभूती उद्धव ठाकरेंना? सहानुभूतीचा प्रश्नच नाही आला ना. कुणी आपल्या घरावर हल्ला करतं तर कुणी पण आपल्या माणसाचाच विचार करतं ना. यांना आतापर्यंत यांनीच मोठे केलं होतं ना. ठाकरे परिवाराशिवाय हे मोठे झालेच नव्हते ना. बीजेपी बद्दल बोलताय का? बीजेपी पण तेच आहे ना. बीजेपीच्या काळातली आठवतो मी, अटल बिहारी वाजपेयी, प्रमोद महाजन, हे चांगले चांगले पण नेते आहेत ना. अडवाणीजी हे हळूहळूच बाजूला झाले. त्यांच्याशी काय केलं? गद्दारीच केली यांनी. फक्त काय केलंय, तांदळातून खडे निवडून बाजूला करायचे, अशाच बाजूला गेलेत ना लोकांना. नवी मुंबई परिसर कोणासोबत आहे? नाही, आम्ही मशाल करू. पण जे पदाधिकारी आहेत पहिल्या फळीतले, ते सगळे एकनाथ शिंदेबरोबर गेलेत आणि नरेश म्हस्केंचा प्रचार करतायत. बरोबर आहे ना. त्यांना काय जे भेटतं तिकडे जातात. सध्या सत्ता परिवर्तन तेच, त्या पैशाच्या व्यवहार चालले त्याप्रमाणेच चाललेत. चौगुले असतील, गावडे असतील किंवा घोडेकर असतील, जी मोठी माणसं आहेत शिवसेनेतली, ती सगळी एकनाथ शिंदेसोबत आहे. हो बरोबर आहे ना. हे पहिलेही शिवसैनिक होते, त्यानंतर त्यांनी पक्ष बदलला.
दुसऱ्या पक्षात गेले, परत आता ह्याच पक्षात आले. स्कोप वाढला म्हणून परत आले का? ज्यांची मनस्थिती काय असेल त्याप्रमाणे ना. पहिले हे पण दुसऱ्याच पक्षांनी होते, गणेश नाईक असो किंवा विजय चौगुले साहेब असो किंवा एकनाथ शिंदे तर ठीक होते, ते तर डायरेक्ट बाहेरच पडले. असंच आहे ना प्रश्न. अजून काही नागरिकांशी बोलूया. म्हणजे आता आम्ही बघितलं नाही कोणाला, पण शिवसेनेचे असं दिसतंय. कोणत्या शिवसेने? उद्धव ठाकरे का? काय चिन्ह आहे उद्धव ठाकरे? मशाल. करतो का तो? कुणाची हवा दिसते आता इथे? आता इथे तरी आम्हाला विचारे साहेबांचे. राजन विचारे. नरेश म्हस्केंची हवा नाही. राजन विचारांचं धनुष्यबाण चिन्ह होतं यापूर्वी, आता ते मशाल कडून लढतायत, धनुष्यबाण नाही त्यांच्याकडे. तर मतदान करताना काही फरक पडेल का? तसं तर काय वाटत नाही. आता एज्युकेटेड पीपल आहे तर काय एवढा प्रॉब्लेम नाही ना, तर सगळ्यांना माहिती आहे बरोबर कोणा. राजन विचारे की राजन विचारे. राजन विचारे. त्यांच्या विरोधात उमेदवार कोण आहे? नरेश मस्के. नरेश म्हस्केंचं चिन्ह काय? हा धनुष्यबाण. आता शिवसेनेला धनुष्यबाणाची सवय लागलेली आणि ते चिन्ह आता नरेश म्हस्केंकडे. मग शिवसैनिक गद्दारांना काय असतं? गद्दारांना काय असतं? गद्दारांचं चिन्ह काय घेऊ शकतात ना ते. पण शिवसेनेचं पारंपरिक चिन्ह आहे धनुष्यबाण. आणि असू द्या ना, मग आम्हाला निवडणूक आयोगाने दिले ना मशाल हो. पेटेल का मशाल? पेटणार ना. ठाणेकर उद्धव ठाकरेंसोबत जातील का एकनाथ शिंदेना साथ देतील? उद्धव ठाकरे बरोबर जाणार. का बरं? का बरं? म्हणजे त्यांनी आम्हाला कोरोना काळामध्ये सहकार्य केले, रिक्षावाल्यांना मदत केली. काय वाटतं तुम्हाला, सर्वसामान्य मतदार कोणासोबत जातील? सामान्य मतदार हे जे योग्य काम करेल त्याच्यासोबत. कोण योग्य काम करते? उद्धव गट, उद्धव ठाकरे. राजन विचारांचं साहेबांचं राजन विचारांचं काय काम आहे? पहिल्यापासून ते एकनिष्ठ राहिलेले आहेत, म्हणून ते त्यांना ते निवडून आले पाहिजे. निवडून आले पाहिजेत. एकनाथ शिंदे जे मुख्यमंत्री आहेत, त्यांचा हा बालेकिल्ला आहे, तरी राजन विचारे निवडून येऊ शकतात का? हा, येऊ शकतं ना, का नाही. एकनिष्ठ राहिलेल्या सैनिकाला निवडून दिलंच पाहिजे. शिवसैनिक त्यांच्या बरोबर राहतील. अजून काही नागरिकांशी बोलू. भूक लागलेली माहिती आहे का तुम्हाला? हा, कोण उमेदवार आहे? राजन बिचारे. काय चिन्ह आहे त्यांचं? मसाला. मशाल तर राजन विचारांची. त्यांच्या विरोधात जे उमेदवार आहे त्यांचं काय चिन्ह आहे? धनुष्यबाण. कोणासोबत जातील सर्वसामान्य लोक? किसके साथ जाएंगे? जिसका मर्जी जिसके साथ जाए. हवा किसकी है? जो जूना शिवसैनिक है उसको मसाला ही बोल रहे. पुराना शिवसैनिक मशाल बोल रहे हैं. राजन विचारे आणि त्यांच्या विरोधात नरेश म्हस्के आहेत. नरेश म्हस्के भाजपाचे सहयोगी आहेत. त्यांचं चिन्ह कोणते माहिती आहे का तुम्हाला? हो मशाल. 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 मशाल उद्धव ठाकरेंचे. मशाल तेच उद्धव ठाकरेंचं मशाल आहे, ते बीजेपीच्या विरोधात आहे. मस्के भाजपचे आहेत. त्यांचं चिन्ह काय? त्यांचं धनुष्यबाण आहे आणि त्यांचं मशाल. गोंधळ होतोय का? जरा होतो गोंधळ थोडा. मतदान करताना होईल का? कोणी मतदान करता का तुम्ही? हो करतो ना. कधी मतदान आहे? 20 तारखेला. मोदी सरकार जे आहे त्याच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? फ्रॉड सरकार आहे. काय बरं फ्रॉड वाटतं? कारण काय करतच नाही. त्यांच्या तर जाहिराती खूप पाहताय तुम्ही टीव्हीवर, बॅनर. जाहिरात करून आपण कसं माहितीये, जाहिरात करून आपण साबण घेतो, हे घेतो, म्हणजे माधुरी दीक्षितने लावलं की आपण लगेच गोरं होतं का? जाहिरात करणारे लोक खोटीच असतात ना. मोदी साहेबांनी रॅली केली मुंबईमध्ये, या परिसरामध्ये, तर भाजपाच्या आणि सहयोगी पक्षाचे उमेदवार निवडून आणण्यासाठी. त्याचा फायदा होईल? बिलकुल नाही होणार, कारण की त्याच घाटकोपरमध्ये 2 दिवसापूर्वी एवढी लोक मेली, त्याचं काही घेणं देणं नाही. आणि तुम्ही रस्ते थांबवून पब्लिकला त्रास देऊन अजून त्रास देताय, मग कसं होणार त्या गोष्टी? ठाण्यात कसं होईल राजन विचारे आणि नरेश म्हस्के यांच्यामध्ये? तसं म्हणायला गेलं तर राजन विचारे 100% येतील, कारण की उद्धव साहेबांचं पहिल्यापासून जे असल्यामुळे राजन विचारे 100%. एकनाथ शिंदे जे मुख्यमंत्री आहेत, त्यांचाही बालेकिल्ला आहे, ते पण जोर लावतीलच. बालेकिल्ला बाळासाहेबांचा आणि आनंद दिघेचा होता, एकनाथ शिंदेचा आत्ताच आहे. मग जे जुने शिवसैनिक ते कोणासोबत? ते ऑब्व्हियसली बाळासाहेब जे ओरिजिनल आहेत ते ओरिजिनल आहेत ना. आता तुमचा मुलगा जरी असता, तुमचा मुलगा जर दुसऱ्याकडे जाऊन तुमच्या मुलाचं नाव लागलं चाललं असतं का? मशाल की धनुष्यबाण? मशाल.